देऊळगाव राजा बायपासवरील लूट प्रकरणाचा उलगडा, 5 आरोपी ताब्यात, मुद्देमाल जप्त. बायपास रोड परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकी अडवून मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसात छडा लावत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी सूर्यकांत दिनकर सरोदे, वय 25, राहणार पापड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, हे 25 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मित्रासह जात असताना सातेफळ चौफुलीजवळ ताईची हॉटेल परिसरात 2 मोटरसायकलवर आलेल्या 4 अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी आवडली. त्यानंतर आरोपींनी शर्टाच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 12,000 रुपये व पॅन्टच्या खिशातील 1,500 रुपये रोख रक्कम तसेच कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. घटनेनंतर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे देऊळगाव राजा येथून 5 संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये विशाल सुरेश शेडके, वय 22, राहणार अमृतनगर, भावेश दिलीप कासारे, वय 23, राहणार जुना जालना रोड, आदित्य उर्फ छोट्या सुभाष पाखरे, वय 21, राहणार आंबेडकर नगर, बादल भगवान घुगे, वय 28, राहणार दुर्गापुरा आणि रितेश घुगे, वय 22, राहणार भगवान बाबा नगर यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पोलीस ताब्यात देण्यात आले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.